गणपती दर्शनासाठी आता सेलिब्रिटीही मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत। जीएसबी गणेशाच्या दर्शनासाठी बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन, पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या आले होते। यावेळी गणेश दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये या सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी झुंबड उडत होती। त्यात बाप्पाच्या दरबारामध्ये दर्शनासाठी चित्रपट कलावंतांची रीघ सुरूच आहे। अभिनेत्री विद्या बालन हिनेही काल येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक सचिन यांनी काल गणेश गल्लीतल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। मुंबईतल्या गणेश गल्लीतल्या गणपती बाप्पाचं भक्तांच्या हृदयात एक अनोखं स्थान असून त्याच्या दर्शनासाठी दरवर्षी सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी आवर्जून हजेरी लावत असतात। मुंबईतल्या लॅमिंग्टन रोड परिसरातल्या सार्वजनिक गणेश मंडळानं यंदा चारधाम यात्रेचा देखावा तयार केला आहे। यामधल्या प्रत्येक धामच्या देखाव्यावरती त्या भागातल्या पुजाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून त्या भागातला प्रसादही भक्तांसाठी ठेवण्यात आलाय। हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होती आहे। दादरच्या इंद्रवदन सोसायटीनं गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याची परंपरा तब्बल 96 वर्ष जपली आहे। कुठलेही मोठं डेकोरेशन न करता अत्यंत साधेपणानं पहिल्या वर्षापासून गणेश मूर्ती कायम ठेवत खऱ्या अर्थानं एकत्र येत इथे गणेशोत्सव मुंबईमध्ये आज राजकीय दृष्ट्या दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत। एक म्हणजे काँग्रेसच्या प्रचाराचा आजपासून अधिकृत श्रीगणेशा होतोय। हुतात्मा चौकामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे राज्यातले सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। तर भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आज मुंबईत होतीये। यात शिवसेनेसोबत जागा वाटप आणि महायुतीतल्या पक्षांना जागा सोडण्याबाबत पक्षाची भूमिका ठरण्याची शक्यता आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असताना आघाडी तुटू नये, पण कार्यकर्त्यांची भावना राष्ट्रवादी विरोधी आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय। गेल्या 15 वर्षांपासून असलेली काँग्रेस राष्ट्रवादी ही आघाडी कायम राहावी अशी आपली इच्छा आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ही काँग्रेस विरोधी आहे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। जागा वाटपाविषयी चर्चा आता फक्त केंद्र स्तरावरच होईल, राज्य स्तरावर नाही असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलंय। काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार स्वबळावर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करतायत। त्यांच्या भावनांची दखल घेतली जाईल, मात्र आम्ही निम्म्या जागा राष्ट्रवादीला न देण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत असंही ते म्हणायला विसरले नाही। राष्ट्रवादीच्या कोट्यामधील 114 जागांवर काँग्रेसनं घेतलेल्या मुलाखतीला 535हून जास्त इच्छुकांनी हजेरी लावली। औरंगाबाद मध्यमधून सर्वाधिक 18 इच्छुकांनी अर्ज भरले। या मुलाखतीदरम्यान उपस्थित काँग्रेस इच्छुकांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीची गरज नसल्याची जोरदार घोषणाबाजी केली। काँग्रेसनं घेतलेल्या मुलाखतीत आघाडीत बिघाडी करणार की कार्यकर्त्यांनी पक्षात बंडखोरी करू नये म्हणून हात उचलण्याचा प्रयत्न आहे हे पाहावं लागेल। पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। हिंजवडी पोलीस स्टेशनचं उद्घाटन अजित पवारांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते। गुन्हे नोंदवण्यात अनेक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होतो, मात्र पोलिसांवर आरोप केले जातात असं सांगत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या चुकांवर बोट ठेवलं। पोलिसांनी दिलेल्या सुट्टीत समाधान मानावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित झालेले माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपले सर्व राजकीय पत्ते गुलदस्त्यात ठेवले। यामुळे खानदेशातल्या आदिवासी राखीव जागांसाठी राजकीय आडाखे बांधताना सर्वच राजकीय पक्षांची अडचण झाली आहे। दुसरीकडे गावितांचे कार्यकर्तेही अनिश्चिततेच्या गर्दीत अडकलेत। गावित भाजपच्या मार्गावर असल्याचं बोललं जात असलं तरी त्याची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही। उजनी धरणाच्या पाण्याच्या प्रश्नाला घेऊन चर्चेत आलेले भैया देशमुख यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता, मात्र महायुतीमार्फत विश्वासात घेतलं जात नाही। त्यामुळे सोलापूरमध्ये महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विधानसभेच्या 5 जागा स्वबळावर लढणार असल्याचं देशमुख यांनी जाहीर केलंय। शिवाय स्वतः बारामतीमधून अजित पवारांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि 5 जण गंभीर जखमी झाले। खेड तालुक्यातील उधळे गावाजवळ क्वालिस एसटी आणि ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झालाय। यातील जखमींना कळंबणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय।
आरटीआय कार्यकर्ते संग्राम पाटील यांच्यावर धुळ्यात प्राणघातक हल्ला झालाय। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण शिंदे यांनी हा हल्ला केलाय। पाटील यांच्यावर त्यांच्या कुसुंबा या गावातील बस स्थानकावर हल्ला करण्यात आला। बेसबॉल स्टिकनं त्यांना मारहाण करण्यात आली। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पाटील यांनी शिंदे म्हाडा सभापती असताना केलेल्या गैरप्रकाराची माहिती उघड केली होती। त्यामुळे शिंदे यांना सभापतीपद गमवावं लागलं होतं। गेल्या अनेक महिन्यापासून दोघांमध्ये हा संघर्ष सुरू होता आणि त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे। नव्या फ्लॅट खरेदीच्या व्यवहारांची नोंदणी बिल्डरच्या ऑफिसातच करण्याची सुविधा पुण्यापाठोपाठ आता मुंबईत कालपासून सुरू करण्यात आली। पनवेलमधील म्हाडाच्या योजनेच्या फ्लॅटमधील खरेदीच्या व्यवहारांची नोंदणी बांद्र्यातील म्हाडाच्या ऑफिसमध्येच केली जाणार आहे। या योजनेमुळे ग्राहक आणि बिल्डर्सना नोंदणी कार्यालयात जाऊन वेळ घालवण्याची गरज नाही। 200 पेक्षा अधिक फ्लॅटच्या स्कीमसाठी योजना सुरू करण्यात येते आहे। संबंधित जागेची कागदपत्र आधीच अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावी लागणार आहेत। मुंबईसह ठाणे नवी मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न एकीकडे गंभीर बनलाय। या इमारतींच्या विकासासाठी राज्य सरकारनं क्लस्टर डेव्हलपमेंट योजना जाहीर केली, मात्र या योजनेबाबत सरकार उदासीन असल्याचं समोर आलंय। क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला मागच्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं, मात्र या याचिकेच्या सुनावणीत सरकारतर्फे सक्षमपणे बाजू मांडण्यात आली नाही। न्यायालयानं या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला स्थगिती दिली आहे। मुंबईत मोडकळीस आलेल्या जवळपास 20,000 इमारती आहेत। या इमारतींमध्ये हजारो रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत। या इमारतींचा सामूहिक विकास करण्यासाठी राज्य सरकारनं क्लस्टर डेव्हलपमेंट योजना जाहीर केली, मात्र अजूनही या योजनेची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही। सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या 62व्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली। यावेळी पोलीस आणि शिक्षक यांच्यात झटापट झाली। सभेत झालेल्या हाणामारीबाबत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत। कोकण रेल्वेवरील करंजाडी येथे मालगाडीला झालेल्या अपघाताला एक आठवडा उलटून गेला, मात्र अद्यापही रेल्वेचे वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी कोकण रेल्वेचं व्यवस्थापन अपयशी ठरलंय। काही रेल्वे गाड्या अद्यापही 5 ते 6 तास उशिरानं धावत आहेत। मुंबईच्या उपनगरात काल पावसानं दमदार हजेरी लावली। या पावसामुळे सुट्टीच्या दिवशी गणपती दर्शनासाठी निघालेल्या गणेश भक्तांची तारांबळ उडाली, मात्र या पावसाचा लोकल तसंच रस्ते वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही। तसंच गणपतीच्या निमित्तानं कालचा मेगा ब्लॉकही रद्द करण्यात आल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळाला। तर कोकणातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। शनिवार रात्रीपासूनच कोकण किनारपट्टीत पावसाचा जोर वाढलाय। ग्रामीण भागातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडलंय। संततधार पावसामुळे पहाटे मुंबई गोवा महामार्गावर एक अपघातही झालाय। पावसाळा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच वरुणराजानं जोरदार हजेरी लावली आहे। लातूरमध्ये 60 ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। कासारखेडा, चाकूर, शेळगाव, वडवळ, कासार, शिरसी, हेर आणि साकोळमध्ये जोरदार पाऊस झालाय। लातूर जिल्ह्यात 41.24 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। पहिल्यांदाच आलेल्या जोरदार पावसानं बळीराजा सुखावलाय, तसंच काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातही शनिवारी रात्रीपासूनच पावसानं जोरदार कमबॅक केलंय। 1.5 महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस परतलाय। बाप्पाच्या आगमनासह कोसळणाऱ्या जलधारांनी चंद्रपूरकर सुखावलेत। या पावसामुळे जिल्ह्यात पावसाची एकूण सरासरी 516 मिलीमीटरवर पोहोचली आहे। या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाहीये, कारण खरीपाचा हंगाम वाया गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मात्र पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।